Tecnologia. नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यात आधी तुमचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय. तर आज मी आणि गौरव म्हणजे माझे मिस्टर, तर आम्ही दोघं मिळून आज बनवतोय शेवग्याच्या शेंगांची भाजी, तेही काळ्या मसाल्यातली. तर शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी आम्ही काळा मसाला तयार करतोय. तर त्यासाठी आम्ही आधी इकडे कांदा आणि खोबरं हे गॅसवरती भाजून घेतोय. आणि इकडे बघा, हे भाजल्यानंतर असं पूर्ण काळं झालेलं पाहिजे, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित असा काळा दिसेल. म्हणजे आपण गावाकडे खातो ना, की असं म्हणतात की काळ्या मसाल्याची भाजी, तर ती म्हणजे असा काळा रसरशीत दिसला ना रस्सा, तर असं छान वाटतं खायला. तर मला पण खूप आवडते ती भाजी. कशी टवटवीत आहे पण पिवळी पडली, टवटवीत पण पिवळी पडली. आणि बघा असं म्हणते. तर गौरवची अशी मध्ये मध्ये मजा मस्करी चालू होती. तर खरंच कोथिंबीर छान आहे, थोडीशी पिवळी पडली आहे, पण आपल्याला पाहिजे तशीच आहे अगदी. मस्त त्याच्या कांड्या ज्या आहेत त्या मस्त कवळ्या आहेत. आणि ना मसाल्याच्या भाजीला कोथिंबीर तर चांगलीच लागते, पण ना ह्या ज्या कवळ्या लसलशीत काड्या आहेत ना, तर मसाला भाजताना ना त्या जर त्याच्यात टाकल्या ना, तर त्याची पूर्ण चव त्या भाजीमध्ये उतरते आणि मसाला इतका छान तयार होतो ना, म्हणजे हा अनुभव ना मी लग्न झाले तेव्हापासून घेते. तर असं कोथिंबीरच्या काड्या टाकल्या ना, तर भाजीला खरंच खूप छान जास्त चव येते. त्यामुळे ना मी त्या काड्या पण टाकते मसाला भाजताना. तर शेवग्याच्या शेंगा इकडे धुवून व्यवस्थित मस्त हळद आणि मीठ लावून त्या शिजवायला ठेवल्यात आणि त्या शिजून पण झाल्यात. तोपर्यंत आपण इकडे आपला मसाला काढून घेऊया. तर भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात. आणि ना इथे मी तुम्हाला दाखवायचं विसरले म्हणजे, पण मी याच्यामध्ये लसूण आणि आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या कोथिंबिरीच्या काड्या, तर ह्या नक्की आवर्जून टाका. याच्याने खरंच खूप जास्त चव येते भाजीला. आणि थोडं मीठ पण टाकून घेतलं. आणि त्यानंतर बघा आपला कसा काळा मसाला तयार झालेला आहे. तर त्याचा रंग असा दिसला पाहिजे, जेणेकरून भाजीला सुद्धा कलर तसाच येतो. तर इकडे कढई तापवायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून त्याला आधी मोहरी टाकली तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपला जो आपण काळा मसाला तयार केलेला आहे, तर तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे मी. पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि हा इकडे अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे, तो पण टाकते, जेणेकरून मी या मसाल्यामध्ये तिखट काही टाकलं नाही ना, तर त्या तिखटची पूर्णता म्हणजे पूर्ण तिखट देण्याची चव ना हा मसाला करेल. आणि याच्यामध्ये भरपूर सारे मसाले असतात, तर त्याची पण त्याला चव येते. त्यामुळे मी इकडे कांदा लसूण मसाला टाकला आहे. आणि शेंगा शिजवताना आपण हळद टाकलीच आहे, पण थोडीशी अजून टाकून घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, भाजी कधी पण अशी घट्ट बनवायची असेल ना, तर त्यामध्ये ना थोडं बेसन टाकलं ना, तर भाजी घट्ट होते आणि चव पण येते. तर त्यामुळे मी ना इकडे 1 चमचा बेसन टाकलं आहे. आणि त्यानंतर मसाला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतला. आणि त्यानंतर शेंगा टाकायच्या आहे. मी इकडे गौरवला सांगत होती की शेंगा शिजवताना जे पाणी उरलेलं होतं, ते पाणी पण टाकायचं आहे, पण त्याला वाटलं पाणी नाही टाकायचं, त्यामुळे तो तर शेंगा हाताने उचलून टाकत होता. तर असं त्यानंतर बघा भाजी म्हणजे आम्ही टाकून झाली आहे माझी. आणि बघा आता ती हळूहळू म्हणजे जशी उकळेल ना, तशी त्याला छान अशी तरी येईल. तर भाजी इकडे मी झाकून ठेवली आहे. आणि बघा ही थोड्या वेळात लगेच उकळून आली आहे. आणि उकळल्यानंतर बाजूला बघा कसं तेल वगैरे दिसतंय, म्हणजे तरी आली आहे त्याला. आणि इकडे खाण्यासाठी आम्ही पापड पण भाजत होतो, तर तळायचं काम गौरवने केलं आहे. त्याने मस्त असे नागलीचे पापड तळले आणि बाजूला भाजी पण उकडत होती. तर बघा भाजी तयार झाली आहे. आम्ही दोघंच असतो, त्यामुळे भाजी थोडीशीच केली आहे मी. आणि मस्त अशी भरपूर कोथिंबीर त्याच्यामध्ये कापून टाकलेली आहे. तर इकडं आमचं पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि मस्त कुकरला भात लावला होता, तो भातही झालेला आहे. तर भाजी तर खूप जास्त छान झाली आहे. तुम्हीही नक्की अशा पद्धतीने करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल.
तर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तर इकडे आम्ही दोघांनी मिळून जेवणाचं ताट तयार केलं आणि जेवायला बसलोय. तर कशी वाटली भाजी नक्की सांगा आणि करून नक्की तुम्हीही बघा अशा पद्धतीने. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि जेवल्यानंतर मी आणि गौरव थोडंसं वॉकिंगला गेलो इकडे बाहेर. तर पाऊस असल्यामुळे जास्त नाही फिरलो, थोडंच फिरलो आणि घरी आलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू. बाय.